श्री हरिकृष्ण हाइट्स इथं अत्यंत वाजवी दरात 25 एमिरेट्स आणि प्रशस्त पार्किंगसह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध. बुकिंगसाठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090 78 78 33. नाशिकच्या पाथर्डी गावातील ग्रामस्थांनी कत्तलखान्यासाठी आरक्षित केलेल्या जागेबाबत अनेक नागरिकांनी तीव्र विरोध व्यक्त केला. या आरक्षणाविरोधात आम्ही वेळोवेळी आक्षेप नोंदवूनही मनपा प्रशासनानं आमची दिशाभूल केल्याचा आरोप यावेळी ग्रामस्थांनी केला. दरम्यान आमच्या लक्षात आलं की या जागेवर वॉल कंपाऊंडचं काम सुरू झालं असून यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट पसरली. हे आरक्षण तात्काळ रद्द करण्यात यावं यासाठी आज ग्रामस्थांनी नाशिक म्हणून आयुक्त मनीषा खत्री यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिलं. यावेळी ग्रामस्थ त्र्यंबक कोंबडे यांनी अधिक माहिती दिली आहे. आयुक्तांची भेट अशी घेतली आम्ही का ऑलरेडी पाथर्डी मध्ये एवढा मोठा कचरा डेपो आणून ठेवलाय, त्याच्यातच लोक एवढे दूषित झालेले, लोकांना राहण्याची खाण्यापिण्याची सुद्धा हाल झालेले कचरा डेपोमुळं, आणि त्याच्यात आता परत कत्तलखान्याचा तिथं ते होतं. म्हणून पूर्ण पाथर्डी गावाचा नाही तर पूर्ण पंचकृषीचा तिथं विरोध आहे. हे होऊन कत्तलखाना आम्ही तिथं होऊ देणार नाही. आणि असं जर महापालिका वेळच्या वेळ पाथर्डीवरच अन्याय करीत असेल, पाथर्डीकर हा अन्याय सहन करणार नाही. याच्यापेक्षा मोठं आंदोलन आम्ही थोड्याच दिवसात लगेच छेडणार आहे. काय नाव तुमचं? त्र्यंबक कोंबडे. बरं, तुम्हाला कोणी सांगितलं त्या ठिकाणी कत्तलखाना होणार आहे? आम्हाला कोणी सांगितलं तर आम्हाला स्वतः नगरपालिकेतून आम्ही पेपर काढले, तेव्हा समजलं आम्हाला काही तर कत्तलखान्याचं होतोय तिथं नगर रचनाकडून. म्हणून आम्ही आयुक्त मॅडमला निवेदन द्यायला आलो. नाही झालं तर आमची भूमिका हीच आहे का आंदोलनाचा इशारा देण्यात येईल आणि ते जलशंग आंदोलन करणार. कारण पाथर्डीकरांनी एवढे अन्याय सहन केलेले, तिथं कचरा डेपोच एवढ्या मोठ्या परिसरात दुर्गंधी पसरली आहे, त्या नाल्याचं दूषित पाणी शेतकऱ्यांच्या जमिनीत जात आहे. एवढे अन्याय आम्ही सहन करू शकत नाही पाथर्डीकर. दरम्यान मनपा प्रशासनानं ठोस निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी इसाक कुरेशी, नाशिक.